विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. डॉक्टर भारती पवार. सुरगाणा तालुका. विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमादरम्यान काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे देशातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. सुरगाणा तालुक्यातील हरण टेकडी ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित जनजागृती कार्यक्रमात राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ वाड्यापाड्यांवरील नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबर त्यांची सर्वांगीण प्रगती घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ काल नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी सुरगाणा तालुक्यातील हरण टेकडी या छोट्याशा पाड्यावर पोहोचला. या यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच या यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध 17 योजनांची माहिती घेऊन अधिकाधिक लाभार्थ्यांनी या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमात डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा, प्रांत विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी महेश पोद्दार, कळवण सुरगाणा विधानसभा प्रमुख रमेश थोरात, तालुका अध्यक्ष राजेंद्र निकुळे, जिल्हा उपाध्यक्ष ललिताताई कुवर, तालुका प्रभारी विठ्ठल गावित, कल्पना बरसट, नगरसेविका रंजनाताई लहरे, जानकीताई देशमुख, सरपंच झंपाताई थोरात, चंद्रकला गावित, भरत भोये, वामन गवळी, श्रावण देवरे, अशोक गवळी, नारायण नाना हिरे, सुभाष बापू शिरोडे, सचिन महाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लाभार्थी, सरपंच, उपसरपंच सदस्यांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. महाराष्ट्र माझा न्यूज साठी सुरगाणा विशेष प्रतिनिधी शंकर गायकवाड, सुरगाणा.